नमस्कार. माझी मिसेस सुगंधा अग्निहोत्री आणि मी उदय अग्निहोत्री आम्ही कल्याणहून आलो आहोत आणि माझ्या मिसेसला डायबिटीसचा प्रॉब्लेम साधारणतः 15 वर्षापूर्वी डिटेक्ट झाला होता आणि आम्हाला एक 3 महिन्यापूर्वी आमचे एक रिलेटिव्ह भंडारी माझ्या मिसेसच्या वहिनी त्यांच्याकडनं DFFबद्दल माहिती कळली आणि ती ट्रीटमेंट आम्ही त्यावेळेला जॉईन केली. त्यावेळेला तशात त्यांच्या ज्या शुगर लेवल्स होत्या त्या खूप हाय होत्या, परंतु 3 महिन्यानंतर जे प्रोटोकॉल्स वगैरे पाळल्यानंतर आता शुगर ही चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि त्यातनं मग नंतर आम्हाला या रेसिडेन्शियल कॅम्पबद्दल कळलं आणि आम्ही या रेसिडेन्शियल कॅम्पला देखील आलो. तर इथे आल्यानंतर इथलं एकंदरीत संपूर्ण सेशन्स जे कंडक्ट केले डॉक्टर भाग्येश सरांनी ते अतिशय मौल्यवान माहिती देणारे आणि खरोखर ज्याला आपण आपल्या माइंडसेटचा चेंज करणारे म्हणू अशा पद्धतीचे सगळे होते आणि अत्यंत शिस्तबद्ध परंतु अत्यंत आनंदी अशा वातावरणामध्ये या 5 दिवसाचा हा प्रोग्राम अतिशय सुंदर रीतीने पूर्ण झाला. आणि यातनं खरोखर फक्त मिसेसच नव्हे ज्यांना डायबिटीस आहे, परंतु मी देखील इथनं काही नवीन जीवनमूल्य घेऊन किंवा एक नवीन लाईफस्टाईल घेऊन आम्ही परत जातो आहोत. आणि या संपूर्ण याच्यामुळे या कॅम्पमुळे त्या डायबिटीसबद्दलची आमच्या दोघांच्या मनात जी भीती होती ती निघून गेली आणि खरोखरच अशा विक्टर्स लोकांची पण आमचे इंटरॅक्शन या ठिकाणी झाली की जे पूर्णतः डायबिटीस मुक्त झालेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला एक समाजाला हे सांगता येईल की डायबिटीस हा जो आजार आहे हा पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे. ते आम्ही या कॅम्पमधनं एक टेक अवे म्हणून घेऊन जात आहोत. त्याचबद्दल आपली लाईफस्टाईल आपण कशी मॉडिफाय करू शकतो आहोत त्याचे अगदी साधे उपाय देखील आपल्याला या ठिकाणी कळलेले आहेत. तर सगळ्या समाजाने DFFच्या या सगळ्या उपचार पद्धतीचा त्यांच्या रेसिडेन्शियल कॅम्प्सचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्यावा. आणि थँक्स टू सर कुलकर्णी सर डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सर आणि थँक्स टू DFF. धन्यवाद.